रक्षाबंधन म्हणजे भावानं बहिणीची असते रक्षा करायची, पण बहिणी जेवढ्या झाली ती राखी बांधून बांधून भावाचा हात भरती ती, आणि त्यामुळे बहिणीची रक्षा करायला सोडून भावच गुदमारते ते का काय आता कळना झाले. सणाच्या आदल्या दिवशी जर राखी बांधाय चालू केलेले, बाहेर येऊन बघतोय तर काय कधी नव्हती तिनं गाडी चकाचक करून ठेवली आणि गाडीच्या डिगीत सामान भरत भरत पुण्याला जायचं आहे म्हणली. अहो पुण्यात पण डझनभर भाव आहे तीज. हिनं पण गाडीच्या डिगीत सामान भरलेलं एवढं बघून आपल्याला म्हणलं यालाच लागणार आहे गाडीच्या टप्पावर बसून, त्यापेक्षा स्प्लेंडरनच येतो म्हणलं मी. तेवढ्याच हो म्हणला तुला पुढे बसाय देतो. मग म्हणलं मी कारनच येतो. आता गाडीत आज जाऊन बसलो, बघतोय तर काय पुरीनं हिथं पण टावेल वाळत घातलाय. रक्षाबंधनला माणसं येते ती गावात आणि आम्ही गावातनं चाललोय शहरात. जाता जाता टाउन हॉल पाशी हिनं अजून बहिणी गोळा केल्या आणि त्या बी एवढं सामान घेऊन आल्या आणि लावला आमच्या बारक्याला उचलायला. हा त्याच्या आईला सामानाबरोबरच गाडीत ह्यासने पण भरलं आणि लागलो की पुण्याच्या दिशेला. हा इथं बघा आता टोल नाक्यावाल्यांची अवस्था कशी झाल्या. ह्यांच्याच फाटलेल्या चड्ड्या शिवायचं होणार आणि ही निघाली ती दुसऱ्याची शिवायला. अहो आधी टोल नाक्यावरच पडली ती खड्ड मुजवा. आता म्हणलं डाम करा तेवढा बाजूला, जाऊ दे आता पुढं. भावानं गाडी पण सासवड मार्गे घातलेली, त्यामुळे नारायणपुरातलं दर्शन घेऊन पुढे गेल्यावर विठ्ठलाची मूर्ती आम्हाला बघायला भेटलेली. बघत बघत डीमार्ट दिसलं, त्यामुळे हडपसर आलंय कळलं. हिनं फोन लावलाय कानाला, कारण रस्ता कळना झालाय कुणाला, म्हणून बघा हिला फोन लावून बोलवून घेतलंय. मी तर मागणं आल्यावर बघतोय तर काय किचनच्या आत पुरी खायच्या शोधात सगळ्यात आधी. बाकीचं कळलंच अजून पुढच्या व्लॉग मध्ये.